पत्रकार संरक्षण समितीची सर्वसाधारण बैठक व नियुक्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृहात पार पडला। बैठकीनंतर समितीचे प्रदेशाध्यक्ष इंद्रिस सिद्दीकी पदाधिकाऱ्यांना बोलताना म्हणाले की अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येय धोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवण्याची जबाबदारी आपणावर सोपवत आहोत। आपण कायदे आणि संघटनेने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमाचे पालन करून भारतीय संविधानाला अभिप्रेत शाश्वत विकासासाठी सामाजिक न्याय व हक्कासाठी बांधील राहून समाजकार्य करावे। सर्व महिला पदाधिकारी बोलताना म्हणाल्या, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात कडक कारवाई झाली पाहिजे आणि नियमही कडक केले पाहिजेत व महिलांनी स्वतः सक्षम होऊन अत्याचाराच्या विरोधात उभे राहिले पाहिजे। यासाठी आपली माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती सक्षम असल्याचेही सांगितले। या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इंद्रिस सिद्दीकी, सोलापूर जिल्हाध्यक्ष विश्वभूषण कांबळे तसेच सोलापूर जिल्हा महिला सचिव माधुरी डहाळे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मीनलताई दास तसेच सोलापूर शहर प्रमुख नीता स्वामी, अर्चना होळकर, सोलापूर शहर सहसचिव सद्दाम शेख, पंढरपूर तालुका सचिव स्वप्नील पोरे तसेच पंढरपूर तालुका सचिव नागनाथ ममाने, तालुका संपर्क प्रमुख चंद्रकांत मोरे, महिला सहसंपर्क प्रमुख पूनम शिर्के, बार्शी तालुका अध्यक्ष तानाजी मोहिते, बार्शी संपर्क प्रमुख पाटील हे उपस्थित होते।